तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की तुमच्या नावावरती एखादं बँक खातं असेल आणि तुम्हाला समजणार कसं, बरोबर? तर पहिली गोष्ट, तुम्ही तुमचा सिबिल रिपोर्ट डाउनलोड करा. सिबिल रिपोर्ट दर 3 ते 6 महिन्यांनी चेक करत राहायला पाहिजे. याच सिबिल रिपोर्टमध्ये अकाउंटच्या सेक्शनमध्ये जाऊन चेक करा की त्याच्यामध्ये तुमच्या नावाने कुठली खाती, बँक खाती वगैरे एक्स्ट्रा आहेत का? जर ती तुमच्या परिचितातली नसतील तर त्या संबंधित बँकेत जावा आणि ती खाती क्लोज करून घ्या आणि त्याची समरी घ्या. इन्कम टॅक्स पोर्टलवरती अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट किंवा AIS तपासा. त्याच्यामध्ये तुमच्या पॅन सोबत जोडलेले कुठले कुठले बँक खाते आहेत त्याची तपशील तुम्हाला तिथे मिळून येईल. SMS किंवा ईमेल, जर तुम्हाला एखादा SMS येत आहे एखाद्या वेगळ्या बँकेकडून की तुमच्या अकाउंटमध्ये एवढी अमाऊंट क्रेडिट झालेली आहे किंवा डेबिट झालेली आहे, तर तो स्पॅम समजून फक्त सोडून देऊ नका. तो एकदा व्यवस्थित चेक करा. बँकेचा वरती जे आपल्याला बँकेमधून येताना कोटककडनं आला किंवा SBI कडनं आला तर वेगळ्या वरती बँक ID असतो, SMS ID, तो व्यवस्थित तपासा आणि तसं तुम्हाला जर संशयास्पद वाटत असेल तर त्या संबंधित बँकेला जाऊन चौकशी करा. आणि चौथं, कधी कधी असं होतं की आपल्या खात्यामध्ये बँकेकडनं ₹1,000 आलेला आहे आणि तो डेबिट झालेला आहे लगेच, किंवा ₹10 क्रेडिट झाले तर डेबिट झालेले आहेत. तर ते कदाचित तुमचा अकाउंट व्हेरिफिकेशन होण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असेल. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवा. मित्रांनो, हे सायबर गुन्हेगार नवीन नवीन मार्ग किंवा मॉडस ऑपरेंडी शोधून सायबर क्राईम करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बारकाईनं गोष्टींवरती लक्ष ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याबरोबर सुद्धा एखादा सायबर गुन्हा घडलेला आहे तर 1930 ह्यावरती लगेच संपर्क साधा किंवा www.cybercrimehelpline.gov.in याच्यावरती तुमची तक्रार नोंदवा.